महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. तुमचं मत मागायला आलोय, पण इथं मी भेटायला आलो नाही आणि मत मागायला आलो. त्याचं कारण कसं आहे की गेल्या 30-35 वर्षापर्यंत काळुसकरांनी माझ्यावर जे प्रेम केलं ते इतकं प्रेम केलं की मला काळूस हे माझं स्वतःचं गाव वाटतं. त्यामुळे गावकऱ्यांना काही भेटावं, सांगावं, तुम्ही माझे सगळे प्रचारक आहात, तुम्हीच लोकांना सांगताय सगळे, पण एक आपला रीतिरिवाजाप्रमाणे निवडणुकीचे उमेदवारी फायनल झाल्यानंतर गावात आलं पाहिजे एवढाच हेतू ठेवून मी आपल्या गावामध्ये आलो. या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नेते आदरणीय शांताराम बापू चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पाचरे, आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय मतदार बंधू, गावच्या सरपंच असतील त्याला उपसरपंच संदीप टेमगिरे, राजू साळुंके, दीपक ताळे, संभाजीराव वाटेकर, अनुसाया पोळे, दत्तोबा जोडकर, आकाशभाऊ जोडकर, सुभाष पोळे, आपण सर्व मान्यवर. माझ्या अगोदर बरीच भाषणं या ठिकाणी झाली, तुम्ही सगळे कंटाळलेले याची माझी जाणीव आहे. आणि बाजीराव शेठ बऱ्याच दिवसांनी सक्रिय राजकारणामध्ये, त्यामुळे त्यांनी मोठी बॅटिंग केली. त्याचं कारण बी असं आहे की आपल्याशी त्यांचा जुना बंध आहे, प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध आहे. भले राजकारणापासून बाजूला गेले, संबंध मात्र तसेच राहिले. चाकणला गेलो, वाकीला गेलो की आपण आवाज त्याला भेटतो, आपला माणूस आहे, आपला जवळचा माणूस आहे, ती आठवीत आहे. पण यावेळी त्यांनी ठरवलं, त्याला काही काम आहे, त्यांना माहिती की समोरचा उमेदवार कसा आहे, किती ढोंगी आहे, किती नाटकी आहे, आणि त्याचा बुरखा फाडायचं काम त्यांनी या निमित्तानं चालू केलं. दुर्दैवानं मागच्या वेळेला काळुसकरांनी खूप मदत केली आणि काळूस फिरलं की सगळं फिरतं. त्याचा फायदा मागच्या वेळेला न झाला आणि चुकून जिल्हा परिषद सदस्य झाला. आता कॉन्ट्रॅक्टर जिल्हा परिषद सदस्य झाला म्हटल्यावर अगोदरच कामं कशी आणायची माहिती आहे, ती सगळी मॅनेज करून आणली. कॉन्ट्रॅक्टर हा विलेज करायची, MBAच्याच लोकांनी करायची, त्याचे सगळे घोटाळे मी बाहेर काढले. अडचण अशी आहे की त्याला शिक्षा करायला जावा तर आपल्या लोकांना सुद्धा शिक्षा होती. आपल्याला माहीत नव्हतं, कामाच्या पोटी आपण काही गोष्टी करून बसलो, सह्या देऊन बसलो, आपलीच मंडळी अडचणीमध्ये येतात, अधिकारी अडचणी येतात. आणि मागे असाच एक प्रकार आपल्याला माहिती आहे की वाकळवाडीला एका अधिकाऱ्याला आपला प्राण गमवावा लागला, त्या बिचाराने आत्महत्या केली. आणि त्या दिवसापासून ठरवलं की अधिकारी जर अडचणीत असले, आपले लोक अडचणीत असेल तर काही गोष्टीचा आपण बारकाईने विचार करा. या उमेदवाराचे भरपूर पुरावे माझ्याकडे. हा कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या माणसाला उभं राहता येत नाही. याने कामं दुसऱ्याच्या नावावर घेतली, पण त्याला लागणारं जे डिपॉझिट आहे याच्या खात्यावर त्यांनी भरलं. त्याचे सगळे पुरावे मी बघायचे. ते पुरावे देऊन मी त्याचा फॉर्म बाद करू शकत होतो. याच्या घराचा लिलाव काढला काहीतरी, त्याचा पुरावा देतो. बहिराणात शेतकरी पतसंस्थेचा लिलाव काढला घराचा, त्याचाही पुरावा देतो. घेतलेल्या लोकांची कर्ज दिली नाही, घेतलेल्या लोकांच्या उधाऱ्या दिल्या नाही. आता बाजार विषय सुद्धा आहे, त्यांची घडीची उधारी आहे 43 लाख. आज तिथे शपथ घेऊन सांगितलं माझ्याशी, मी कुणाचं देणं नाही, परत म्हणायचं मी गरीब आहे, माळकरी आहे.
आता एवढ्या 40,000 ज्ञानेश्वरी वाटल्या, मग त्याचा सासराने नाना टाकले त्याला एक करा येत आली बरं एक नाना टाकले करायला यायची ना. मी काही सुधारणा झाली असती तर झाली असती. काय बोललो नाना टाकले तुम्हाला आवडलं? कोणाला आवडलं होते नाना टाकले बोलले? इतकं खानदानी म्हणून बोलत असे इतक्या खालच्या लेवल. आपल्याला प्रत्येकाला आया बहिणी, आपल्या आया बहिणीला ऐकता येते हा. मग त्याला एक ज्ञानेश्वरी द्यायची ना, त्यांनी वाचला असतं त्याला फरक पडला असता. आता जाहीरपणाने सांगितलं की नाना टाकळेकरांचे हे जावई, तिथंच निम्मा प्रकार संपला. संपला का नाही तुम्ही सांगा मला. इथल्या सगळ्या काळूस करायला पाहिजे. ज्या वेळेला खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून कांदा खरेदी पिंपळगावला झाली का नाही, नाफेडची सगळी सूत्र कोण आणली होती, काय केलं त्यावेळेला, आणलंय का नाही. आता ते झालं 35 एकर जमीन याला घेतली का नाही, करून दिला का नाही घेतली. मातीत कुणाला घातलं, सरकार लोकांना घातलं का नाही. मी 60 वर्ष संसार सांभाळतो. खरेदी विक्री संघाची कुठली ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसली हो 60 वर्षात? होते ते इमारती भाड्याने देऊन टाकल्या, पंप चालवायला दिला, त्याचं भाडे मिळतं ते याच्यात पगारायचा होतो. आज त्या माणसाचं वय, मला काल बापूंनी सांगितलं, बापूचं वय 74 आहे. 74 बापू म्हणले त्याचं 75 नक्की असणार, माझ्यापेक्षा 1 वर्ष निवडली. 75 वर्षाच्या माणसाला 90,000 रुपये पगार आहे मंडळी. किती? 90,000. विलास कातुरी ठराव केला म्हणजे हाच मॅनेजर राहू दे. ते म्हणलं माझ्या सह्याच नाही, त्यांच्या सुद्धा सह्या खोट्या मारल्या. आणि हा 75 वर्षाचा शेलार मामा तिथं आता मॅनेजर आहे. आयुष्यभर नोकरी हो का नाही. एकदा मागे जनता दलात तू भरायला गेला नारायण पवारांच्या विरोधात, तेवढं मी नारायण पवारांच्या बाजूने मला सांगायचं काय केले हलो हलो कधी. परत भूक राहिली का, परत उभं राहिला का सांगा बरं, राहिला का. आता सासरीच्या जिद्दी गेलं जावायचं करायचं का नाही, यालाही भूक नाही राहिली पाहिजे. सासरीच्या पुढची आवला द्यायची, सारखेच सासर जावे एकाला एक न. दोघे डोंगी नाना टाकळेकरांनी पाडोशी भाषेत बोलायचं, उच्कार डावकार बोलायचं, हा लय तत्वज्ञान सांगणारा माणूस. आता त्या हुतात्मा राजगुरू कॉलेजवर गेला, उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष, सकाळी जशी जो ड्युटी असते ना तशी दोघे येतात आणि संध्याकाळी जातात. मला एक सांगा, माझी संस्था आहे, माझ्याकडे 3,500 विद्यार्थी, मला 4-4, 6-6 महिने तिकडे जाता येत नाही. यांना काही कामी असतं, रोज जाऊन बसतात मीटिंगला. ठीक आहे, एकाची तर वकिली चाललीच नाही, अध्यक्ष झाला, आता तोही फिरायला लावला. आमदारांनी शब्द दिले त्याप्रमाणे वागलं पाहिजे. काय अरे तू जाहीरपणा सांगितलं लोकांना, मी माझ्या आयुष्यामध्ये दिली पुढच्याला मतदान दिलं नाही, तुला काय अधिकारी? तू जर मला मतदान केलंच नाही तर तुला अधिकारी का? मी शब्दाप्रमाणे वागा किंवा मी वागलं पाहिजे. ज्यांनी मला मत दिली त्यांनी सांगावं ना. मी तुम्हाला विचारलं होतं की मी निवडणुकीला उभा राहू का नको, तुम्ही सांगितलं तर उभं राहिलं पाहिजे. हे तर बरोबर आहे का ना. आता उभे कोण आहात तुम्ही, तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही ना. तुम्हाला एक माहिती, ज्यांनी मला मत दिली त्यांनी सांगावं ना. मी तुम्हाला विचारलं होतं की मी निवडणुकीला उभा राहू का नको, तुम्ही सांगितलं तर उभं राहिलं पाहिजे. हे तर बरोबर आहे का ना. आता उभे कोण आहात तुम्ही, तुम्ही सांगितलं पाहिजे तुम्ही ना. तुम्हाला एक माहिती, आता जी 2 पायचे 4 पायचे देतात, ज्याला कापायला सांगतात तो काय विचारतो माहिती तुम्हाला?
कापू का? कोणाला विचारतो? मालकाला. आता मी तुम्हाला विचारलं होतं, उभा राहू का? तर जबाबदारी कोणाची? हे तर बरोबर आहे का नाही? अपमान कोणाचा होईल? होणारच नाही आपण हा, आता काम कोणाला करायचंय हे तर ठरलं. मी आता तुम्ही कामाला लागा, काम चालूच. काळुसकरांनी ठरवलं एखाद्याच, तर मला अनुभव आहे. 92 साली मला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य केले, माझ्या बायकोला जिल्हा परिषद सदस्य केले. काळुसकरांनी एकदा ठरवलं, माग उभे राहिले ताकदीने, तर मला तालुक्यात कुणी आणू शकत नाही. पण तुम्ही सांगाल ते काम केलं का नाही? करतो. संगमवाडीचा पूल आपण बांधला का नाही? राक्षेवाडीचा बांधला का नाही? आता राक्षेवाडी चाकण किती मिनिटात आहे? 8. मी आता तिकडनं डांबरीकर कॉन्क्रीटचा रस्ता चालू केला, तुम्हाला राक्षेवाडीपर्यंत मंजुरी. राक्षेवाडीपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता आल्यावर 15-20 वर्षी त्याला काही दर नाही. 8 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही चाकणला जाल, तुम्हाला पर्यायी रस्ता रुजण्याचं काम दिले. इथल्या मुलाचा बोर टाटा झाला, आले होते अधिकारी, माहिती तुम्हाला, फेरे आहे ना, झालं त्याचं एस्टिमेट झालं. दावडीवर येणाऱ्या मुलाचं सुद्धा झालं. आता त्या प्रोसिजर आहे, त्याचं काही कारण असं की ज्यावेळेला तुमचा खर्च मोठा असतो त्यावेळेला साधारणतः त्याच्यावरून वाहतूक किती असते त्याचं मोजमाप केलं जातं. आणि त्याप्रमाणे आता आपली दोन्ही मुलं उंच होणार आहे, खर्च आहे, त्यांची लांबी जास्त आहे आणि याची उंची जास्त आहे. खर्च मोठा आहे, त्याला मोठा खर्च करायचा असेल तर एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडामधनं नाही तर स्टेट गव्हर्नमेंटच्या बजेटमधनं टाकावं लागेल. आणि तो टाकत असताना सगळे जे गोष्टी त्याला मारल्यावर पण आपल्याला एवढंच सांगतो, कुणीतरी काल खासदाराच्या दिलं. खासदाराचं कसं आहे की एक बघायचं कुठं कुठलं काम मंजूर झाले लगेच पत्र टाकून द्यायचं. आपलं लगेच दाखवाय बघा, मी पत्र दिलं. मलाही काही कळत नाही. 5 वर्ष मागची गेली, आत्ता 6 महिने गेले, माझी पुढे बंधन होतं का खासदाराला बांधू नको पूल म्हणले का? मी बांधू नका पूल. तुला नुसतं पत्र द्यायचं काम केलं, मंजूर काय केलं नाही ते सांग ना. मी तुम्ही सांगायच्या अगोदर पूल बांधून दिला का नाही? संगमवाडीचा पूल बांधून दिला का नाही? तुम्ही जे जे सांगाल ते काम तर मी केलेले आहे. आता इकडचं घोषकरणा रस्त्याचं काम चालू आहे का नाही? तो टपरा आपण खाली घेतला का नाही? इकडनं रस्त्याचं काम करतो, इकडच्या रस्त्याचं आपण काम करतो. काम केलं ना, वाहतूक सुकर झाली, वाहतूक झाली, लोक इकडे यायला लागले की बाकीचे व्यवसाय वाढले. मी शेजारी उपसरपंचाला विचारतो, चांगली होती मला, बस 4-5 आहे. ते पलीकडे म्हणले ते राक्षेवाडीकडे जातात तर वाटेल ते म्हणले जागा मिळत नाही संध्याकाळी बसायला. मग इतक्या लांब सुद्धा व्यवसाय कसा चालला? चाकीचेच लोक अलीकडे येत असतात, निवांत चला आपण 4 तास निवांत काढायला. हवामान तिथं चांगलं आहे, निवांत कोणी तिकडे त्रास द्यायला बी नाही. हॉटेल चांगलं चालतात, व्यवसाय चांगले चालतात. हे करण्याचं काम केलेलं. माझी विनंती आहे, तुम्ही सांगाल तर तुमचं सगळं ऐकले. आता माझं ऐकायचं काम तुम्हाला उद्याच्या 20 तारखेला करायचंय आणि घराच्या समोरचं बटन दाबून मला विजयी करायचं, एवढंच काम केलं.